तर दुसऱ्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही ज्या ट्रस्टचे अध्यक्ष आहात त्या मायनेट ट्रस्ट ते ट्रस्ट आणि कर्नाटक ट्रस्ट तुमच्या दोघांवर त्यांनी म्हटले की जनावरांवर थुंकणारा कुत्रा असा तुमचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, मी नाही म्हणत. आता तुषारजी आपल्या माझा मोबाईल आपण फारच तुषारजी पत्रकार म्हणून आपली पत्रकारिता फार उच्च दर्जाची आहे. मी सांगतो तुमचा ऐकून घ्या, तुमचा ऐकून मी तुम्हालाही सांगतो. आता हे बातम्या आहेत. एक पत्रकारिता म्हणून आपण सगळेजण पत्रकार आहात. एक पत्रकार माझ्या वर्गात गेल्या 6 महिन्यापासून 7-8 महिन्यापासून 3 वर्षापासून एक पत्रकार माझ्यावर सातत्यानं माझ्यावर एकतर्फी बातम्या लावतो. 85 बातम्या आजची आज आपण अरे रामना बाबा थांबा बाबा मुलाखत द्या ना मला. मला कधी 2 मिनिटं गडबड फार झाली तुम्हाला. एक पत्रकार 85 बातम्या एकदम उंच दर्जाच्या, ज्या भाषेला लेवल नाही, ज्या भाषेला मर्यादा नाही, एवढ्या खालच्या पातळीवरच्या बातम्या 85 बातम्या एक पत्रकार एकतर्फी लिहितो, एकतर्फी बातम्या चालवतो. आणि ही कुठली पत्रकारिता? या संदर्भात आपल्या माध्यमातून मला आपल्यालाही माझी विनंती आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर आणता, चर्चा करता, सातत्यानं 85 बातम्या एकतर्फी खालच्या म्हणजे जेव्हा संसदीय पत्रकारितेची भाषा नाही अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आपण ज्या बातम्या देता छापता, मला वाटते अशा पत्रकाराला उत्तर द्यायला मी बांधील. पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण ही वस्तुस्थिती बघावी. मी या झालेल्या घटनेचा तर निषेध मी करतोच. आणि मी विधान भवनामध्ये मी हक्कभंगाचा दाखल करतो. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.